शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीच्या सभेत ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता। समितीकडून 29 जूनच्या सभेचं राज ठाकरेंना निमंत्रण। उद्धव ठाकरेही कार्यक्रमाला जाणार। संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरकडे 150 कोटींची जमीन। हैदराबादच्या सालार जंग कुटुंबातल्या वारसदाराकडून जावेद शेख यांना जागा गिफ्ट। मात्र ड्रायव्हरच्या व्यवहाराशी संबंध नसल्याचा भुमरेंचा खुलासा। खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर विरोधात वकील मुजाहिद खान यांची ईओडब्ल्यूकडे तक्रार। आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू। गिफ्ट देणाऱ्यांचे फोन मात्र बंद। शिरसाटांनंतर आता भुमरेंचं प्रकरण बाहेर आलं। 5-25 हजार पगार असणाऱ्या ड्रायव्हरकडे 150 कोटी आले कुठून? सत्तेच्या बळावर संपत्ती घेणं सुरू। अंबादास दानवेंचा निशाणा। राज्यात लवकरच व्हर्टिकल सातबाराची योजना। इमारतींमध्ये राहणाऱ्यांना सातबारा मिळणार। येत्या अधिवेशनात विधेयक येण्याची दाट शक्यता। पीओपी मूर्ती संदर्भात शासनाची नवीन मार्गदर्शक सूचना। कृत्रिम तलावातच विसर्जन बंधनकारक। सजावटीसाठी केवळ पर्यावरणपूरक रंग वापरावा। विसर्जनानंतर गाळाचा पुनर्वापर सिमेंट उद्योगात करण्याचा सल्ला। आषाढी वारीसाठी विठ्ठल मंदिर आजपासून 24 तास खुलं। जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन व्हावं यासाठी नित्यपूजा वगळता सर्व राजोपचार आजपासून बंद। मुंबईतील माहीममधील जुमा मशिदीकडून ऑनलाईन अजान ॲप सुरू। मशिदीवरील लाऊडस्पीकर बंदी विरोधात मुस्लिम धर्मीयांचा उपाय। पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा। राज्यात नवे 24 कोरोना रुग्ण। जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात एकूण 2449 कोरोना बाधित। सध्या 188 रुग्णांवर उपचार सुरू। तर राज्यात आतापर्यंत 36 रुग्णांचा मृत्यू।